नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपा नेते मोहित काबोज यांच्या मुलीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेते सेलिब्रिटींनी मोहित काबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हेही या कार्यक्रमात दिसले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. सुतावरून स्वर्ग गाठला जात आहे. राजकारण वेगळी गोष्ट आहे, सुखदुःख वेगळी गोष्ट आहे. काबोज यांच्या मुलीशी आमचे वैर असण्याचे काही कारण नाही. जगात इतक्या उलथापालथी होत असताना त्यावर चर्चा करायचे सोडून आपण यावर का अडकलो आहोत? काबोज यांना आम्ही आधीही विरोध केला, यापुढेही करू. आमचे नेतृत्व आणि आमच्या कुटुंबियांचे संस्कार चांगले आहेत. युद्धशास्त्रात कुटुंबियांना कधीही मध्ये आणायचे नसते, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. यानंतर संजय राऊत यांनीही सविस्तर भाष्य केले. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की कोणी एखाद्या शुभ कार्याला बोलवले तर तिथे जाणे चुकीचे नाही. तो कौटुंबिक कार्यक्रम होता. तिथे अनेक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. आदित्य ठाकरे तिथे थोड्या वेळासाठी गेले होते असे मी वाचले आहे. अशा मंगल कार्याला कुणी निमंत्रण केले असेल तर त्यावर राजकारण करणे योग्य नाही. राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे एखादा मंगल कार्याचे आमंत्रण असेल तर तेवढी पुरती कटुता दूर ठेवून सहभागी होणे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. तो राजकीय सोहळा नव्हता, त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. राजकीय संघर्ष कधीही संपत नाही, तो कायम सुरूच राहतो. मात्र वैद्यकीय संबंध आणि सार्वजनिक जीवनातील शिष्टाचार पाळणे हे वेगळे असते. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याचा अर्थ राजकीय जवळीक असं लावणे चुकीचे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान जर एकनाथ शिंदे यांनी बोलवले तर जाल का, असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी विचारण्यात आला. आधी बोलू तर द्या. त्यांच्याकडे सध्या कोणतीही शुभ कार्य आहे असे मला वाटत नाही. त्यांची सर्व कार्य पार पडली आहेत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लागवला आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.